नाही नाही, सगळं संपलं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आपल्या हातात फक्त एकच संधी होती, ती पण गेली. मीरा, स्वतःला दोष देऊ नकोस. पण माझ्यामुळेच झालंय ना हे सगळं. असं काहीच नाहीये. तू तुझं काम व्यवस्थित केलं होतंस. आपण असं समजूयात की आज नशीब आपल्या बाजूने नव्हतं. नाही नाही, ताई जर वेळेवर आली नसती ना, तर त्या मायाने ते द्रव्य. मीरा, हे बघ, जे झालं ते झालं. आता त्याचा विचार करायला आपल्याकडे वेळ नाहीये. आजचीच रात्र आहे आपल्या हातात आणि आज ती मंजिरी पिंजऱ्यात जायलाच हवी आणि त्यासाठी ते द्रव्य तिच्या रक्तात जायला हवं. ते ते, ते शक्य नाही आता. ताई, तिला आपल्यावर संशय आलाय. आता ती आपल्या हातचं ना पाणी पण पिणार नाही. तू बघ. असं नाहीये काही. मंजिरी, ही मंजिरी असणार. तुम्ही दरवाजा उघडा. ताई, हे बघ, मी तुला सांगून ठेवते, माझ्या आयुष्यात पडू नकोस. माझ्या आयुष्यातले निर्णय मी घेईन, तू नाही. मीरा, मीरा, तुझ्या या बहिणीला सांग, माझ्यासोबत छक्के पंजे खेळायचे नाहीत. मी काय केलंय? हे साळसूतपणाचा आव आणू नकोस हा. मायाचा कप का फोडलास तू? काय होतं त्याच्यात सांग. काय ग, तुला तुझ्या पोटच्या पोरीची काळजी नाहीये का? नाहीये? ठीक आहे, मग आजच संपवते तिला. थांब. हे बघ, वेदाला मध्ये आणू नकोस. मी आहे ना, मी शब्द दिलाय तुला. हे काय करतायत मला माहित नाहीये, पण मी माझा शब्द मोडणार नाहीये. कळलं? हो ना, मग समजाव तिला. पंख फुटले तिला, उडायला लागले खूप. अथर्व, तूही समजाव जरा तुझ्या कैलासवासी बायकोला. हा,